ठाकरेंचा आज वचननामा आहे आणि वचननाम्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये मातोश्रीमधून जे आहे ते उद्धव ठाकरे बाहेर पडतील आणि थेट शिवसेना भवनला जाणार आहे। मात्र त्याच्या आधीच्या आपल्याला घडामोडी पाहायला मिळत आहेत की आपण पाहतोय की ज्या प्रकारे सगळ्या याच्यामध्ये राज ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राऊत पोहोचलेले होते। संजय राऊत यांनी राज ठाकरेची जवळपास 40 मिनिटांहून अधिक वेळ जी आहे ती भेट घेतलेली होती। त्या ठिकाणी वचननाम्यासंदर्भात जी आहे ती चर्चा झालेली होती आणि त्यानंतर आपण पाहतोय की संजय राऊत जे आहे ते मातोश्रीवरून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे आणि वचननाम्यासंदर्भात चर्चा करतील अशी शक्यता वर्तवली जाते। थोड्याच वेळामध्ये जे आहे ते उद्धव ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडण्याची शक्यता आहे। तशा प्रकारच्या हालचाली सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर उद्धव ठाकरे आता काही वेळात जे आहे ते मातोश्रीवरून बाहेर पडतील आणि वचननाम्यासाठी जे आहे ते थेट शिवसेना भवनला जे आहे ती पोहोचण्याची शक्यता आहे। मात्र त्याच्या आधी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर जातात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। पाहता आपण मातोश्रीवरून अनेक गाड्या ज्या आहेत त्या बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। कदाचित हा उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे ते असण्याची शक्यता आहे आणि पाहतो आपण का उद्धव ठाकरे यांचा ताफा असण्याची उद्धव ठाकरे जे आहे ते बाहेर पडलेले आहेत आणि थेट आता वचननामा जे आहे ते त्याची घोषणा करण्यासाठी दादरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूण जर पाहिलं आपण तर या वचननाम्यासाठी उद्धव ठाकरे जे आहे ते मातोश्रीवरून बाहेर पडलेले आहे। त्याचसोबत आपण पाहतोय कदाचित शिवतीर्थावरती जाऊ शकतात कारण 1 वाजता आहे आणि काही वेळ जो आहे तो उरणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे की या ठिकाणी आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे आता दादरच्या दिशेने गेलेला आपल्याला पाहायला मिळतात आणि या ठिकाणी वचननामा जो आहे तो जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे नेमकं वचननामा हा कसा असणार आहे हा सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अगदी राजू, हा जो वचननामा जाहीर केला जाणार आहे किंवा ही जी पत्रकार परिषद होणार आहे ती साधारण किती वाजता होईल? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी ज्या पद्धतीच्या सूचना केलेल्या होत्या किंवा कोणते मुद्दे प्रचारात घ्यायचे हे सांगितलेलं होतं तेच मुद्दे या जाहीरनाम्यामध्ये असतील की आणखी काही ॲडिशन देखील असेल? आपण पाहतोय का हा जाहीरनामा हा वेगळा जाहीरनामा असणार आहे कारण आपण गेल्या पाहतोय अनेक दिवसांपासून जे आहे ते ठाकरेंनी सुद्धा महापालिकेची तयारी केलेली आहे आणि या महानगरपालिकेच्या तयारीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पुनर्विकासाचा मुद्दा असणार आहे। त्यामुळे पुनर्विकासाच्या मुद्द्याला धरून हा वचननामा असणार आहे। त्यासोबत मालमत्ता करामध्ये सूट 700 स्क्वेअर फूटपर्यंतचे जे काही घर आहे त्यांना माफ करण्यासंदर्भात सुद्धा यामध्ये मुद्दा असण्याची शक्यता आहे आणि तो मुद्दा यामध्ये असणार आहे। त्यासोबत आरोग्य असेल, सोबत आपण पाहतोय की मुंबईमधील सुरक्षा असेल, शिक्षण असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती जे आहे तो फोकस असणार आहे। काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी एक प्रेझेंटेशन केलं होतं त्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांना हात घालण्याचा जो आहे तो प्रयत्न केला होता। आपण याच्या आधी काय केलेलं आहे आणि यापुढे काय करणार आहोत अशा प्रकारचं जे आहे ते एक प्रकारची त्यांनी सांगितलेलं होतं आणि तेच या वचननाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांचा हा एकत्रित वचननामा असणार आहे। शरद पवारांची सुद्धा यांना साथ आहे त्यामुळे 3 पक्षांचा मिळून हा वचननामा असणार आहे। त्यामुळे आणखी नव्याने कुठले कुठले मुद्दे येतात हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र मातोश्रीवरून आता उद्धव ठाकरे जे आहे ते दादरच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते कदाचित शिवतीर्थावरती पोहोचतील। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची एकत्रितपणे जी आहे ती बातचीत होईल, त्यांची भेट होईल आणि त्यानंतर दोघेही शिवसेना भवनच्या दिशेकडे जातील आणि 1 वाजता बरोबर या वचननाम्याला सुरुवात होणार आहे। अगदी राजू, तुम्ही असंच सोबत राहा। पुन्हा एकदा आपण जाऊयात शिवसेना भवनामध्ये। आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आहेत आपल्या सोबत। वेदांत, आताच आपण ही दृश्य दाखवतोय की उद्धव ठाकरे यांचा ताफा सध्या मातोश्रीवरून बाहेर पडलेला आहे आणि सध्या शिवसेना भवनाच्या दिशेनं हा ताफा निघाला